ओके, मग आपण स्टार्ट करूयात का आता? ऐकू येते का सगळ्यांना? आता एकदा फक्त रिप्लाय करा. हा, आवाज ऐकू येतोय का? नेहल, पूजा, स्वप्नाली. हो टीचर. ओके, ठीक आहे. तर आज आपण बायोलॉजी सब्जेक्टचं बघणार आहोत. तर तुम्हाला बायोलॉजी म्हणजे काय हे माहित पाहिजे. त्यासाठी आधी तुम्ही शिकलाय ना बायोलॉजी 10वी पर्यंत? ओके, ठीक आहे. बायोलॉजी म्हणजे काय सांगते, तर बायोलॉजी हा शब्द 2 ग्रीक वर्ड्स पासून बनलाय, बायोस अँड लॉगस. बायोस म्हणजे काय, तर लाईफ, आणि लॉगस म्हणजे स्टडी. म्हणजे शॉर्ट म्हणजे काय, तर बायोलॉजी मीन्स स्टडी ऑफ लाईफ. ओके, और इव्होल्यूशन ऑफ लाईफ. ठीक आहे, कळलं का? तर याच्यामध्ये आपण काय बघणार आहे बघा. बायोलॉजी म्हणजे काय असतं, तर याच्यामध्ये कशा कशाचा अभ्यास केला जातो. तर एखादा ऑर्गॅनिझम असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, तर त्याचं काय असतं, स्ट्रक्चर असतं किंवा त्याचं फंक्शन असेल. ओके, नंतर त्याचं ओरिजिन, इव्होल्युशन, त्याची ग्रोथ, त्याचं डिस्ट्रीब्युशन. ओके, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण कशामध्ये करतो, तर बायोलॉजी मध्ये करतो. ठीक आहे. आता बायोलॉजी मध्ये अजून काय आपल्याला फायदा आहे. आता रिसेंट आपण विचार केला तर बायोलॉजी कशामध्ये जास्त यूज केली जाते, तर ऍग्रिकल्चर आणि मेडिसिन मध्ये. ओके, आता आपण तुम्हाला बायोलॉजीच्या कुठल्या कुठल्या ब्रांच आहेत ते माहित पाहिजे. तर मेजर 5 ब्रांचेस आहेत ऍक्च्युली. तर तुम्हाला माहित आहेत, आपण ऑलरेडी त्याचा स्टडी केलेला आहे. माहित असेल तर सांगितलं तरी चालेल. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय, जेव्हा जेव्हा मी S2 शिकवत होते तेव्हा तुम्हाला मी त्या वेळेस सांगितलेत, आणि तुम्हाला माहित पण आहेत त्या ब्रांचेस. किंवा तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत पण, फक्त सांगायचंय. बोला. नेहल, आवाज ऐकू येतोय ना? आवाज ऐकू येतोय का? तुमचा येत नाहीये मला पण. हो मॅम. हा, मग सांगा ना, कुठल्या कुठल्या ब्रांच माहित आहे तुम्हाला? कुठलीही सांगा, तुम्हाला जी माहित असेल ती सांगा. भरपूर ब्रांच आहेत बायोलॉजी मध्ये. आवाज येत नाही, बोलते का? बायोडायव्हर्सिटी मॅम. ओके, ब्रांच सांगायचे, ब्रांच. बायोडायव्हर्सिटी ही काही ब्रांच नाहीये कुठल्या, तो एक पॉइंट आहे बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणून. आपण बघणार आहे, तुम्हाला स्क्रीन दिसते ना समोर? हो दिसते. हा, मग तिथे लिहिलेत की समोरच. दिसते का? हा, बोला पटापट. ठीक आहे, आपण S2 मध्ये कशाचा अभ्यास केला होता? पटपट बोला, जरा वेळ नका घेऊ. शुभम जिया, आवाज येतोय तुम्हाला?
अदिती बोलते मी. जिया, सायन्स 2 मध्ये काय अभ्यास केला होता तुम्ही लास्ट इयर? कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिल्यात? ॲनिमल क्लासिफिकेशन लेसन बघितलंय आपण, आठवतोय का? हो मॅम आठवतंय. हा, मग तेच विचारते मी, काय काय बघितलं? प्लांट्स बद्दल बघितलंय की नाही, ॲनिमल्स बद्दल बघितलं, अजून काय बघितलं? ह्युमन सिस्टीम बघितली, बरोबर. जेनेटिक्स पण बघितलं. सोशल हेल्थ. हा, मग तेच विचारते मी तुम्हाला, आपण काय काय शिकलो. मग जो आपण प्लांट्सचा जेव्हा आपण अभ्यास करतो फक्त प्लांट्सचा, तर त्याची ब्रांच कोणती असते? बॉटनी. ओके, बॉटनी इज द ब्रांच विच डील्स विथ स्टडी ऑफ प्लांट्स. ठीक आहे. झूलॉजी एक ब्रांच आहे बायोलॉजीची, त्याच्यामध्ये फक्त ॲनिमल्सचा आपण स्टडी करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग ऑल काइंड्स ऑफ ॲनिमल्स येतील तुमचे, मग ते एक्वेटिक असतील, टेरेस्ट्रियल असतील, एरियल असतील, म्हणजे सगळे. मग ते त्याचा कशामध्ये स्टडी करतो आपण? झूलॉजी मध्ये. ओके. देन नेक्स्ट आहे मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी मध्ये मायक्रोब्स आपण बघितलं होतं की नाही, हार्मफुल आणि युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. इव्हन 9th मध्ये पण बघितलंय आपण हा लेसन, आठवतोय का? मॅडम आठवतंय. हा, मग त्याचा आपण जेव्हा स्टडी करतो तो कोणत्या ब्रांच मध्ये इन्क्लूड होईल? मायक्रोबायोलॉजी. ठीक. नंतर नेक्स्ट आहे जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे जीनचं स्टडी असणार आहे तुमचं, त्याच्यामध्ये मग डीएनए आपण बघितलं होतं, आरएनए बघितलं होतं, आठवतं? ते सगळं जेनेटिक्स मध्ये येणार आहे. आणि नेक्स्ट आहे बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आले, त्या सगळ्या स्टडी कुठे होतात? बायोटेक्नॉलॉजी मध्ये. ओके, हा झाला मेजर ब्रांच. आता याच्यामध्ये ऐकू येते ना आवाज? आता अजून बऱ्याच त्याच्यामध्ये सब ब्रांचेस पण आहेत. तर त्याच्यामधलं मी तुम्हाला सांगते, अॅनाटॉमी. अॅनाटॉमी मध्ये काय होतं? इंटरनल, मग प्लांट असेल किंवा ॲनिमल्स असतील, ओके, तर त्यांचं इंटरनल स्ट्रक्चर आपण त्याच्यामध्ये स्टडी केलं जातं. बायोकेमिस्ट्री असतं, प्लस बायोफिजिक्स असतं, बॉटनी आपण बघितलंच आहे, सेल बायोलॉजी आहे, नंतर इव्हॉल्युशन आहे, इकॉलॉजी आहे. इकॉलॉजी मध्ये काय होईल? तर इकोसिस्टीम, आपण इकोसिस्टीम पण बघितलंय, आठवते ना? फूड चेन, फूड वेब, इकोसिस्टीम मध्ये. हे आता सगळ्याचं स्टडी कुठे असेल? इकॉलॉजी मध्ये असेल. मरीन बायोलॉजी. मरीन म्हणजे काय असतं? तर ओशियन, समुद्रामध्ये जे जे असतील लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, मग ते ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील, ते त्याच्यामध्ये येतील मरीन बायोलॉजी. पॅरासायटॉलॉजी. पॅरासायटॉलॉजी मध्ये काय? पॅरासाइट्स माहित आहेत ना? द ऑर्गॅनिझम डिपेंड्स अपॉन अदर ऑर्गॅनिझम्स, बरोबर, त्यांना आपण पॅरासाइट म्हणतो. मग त्याचा स्टडी कुठल्या ब्रांच मध्ये केला जातो? पॅरासायटॉलॉजी. मायकॉलॉजी. मायकॉलॉजी म्हणजे काय? तर फंगस, फंगाय म्हणतो आपण त्याला, माहित आहेत ना? फंगाय, अल्गी, फंगाय, आठवते का? आठवतंय? हो आठवतंय. मग फंगाय आपण ज्याच्यामध्ये स्टडी करतो ते आहे मायकॉलॉजी. मोलिक्युलर बायोलॉजी आहे, त्याच्यामध्ये मग तुम्हाला मोलिक्युलच्या पूर्ण डिटेल स्टडी केला जाईल. प्लांट फिजिओलॉजी असतं. फिजिओलॉजी मध्ये काय होतं? मग त्यांची फिजिओलॉजी, प्लांट्स मध्ये प्लांटची फिजिओलॉजी म्हणजे त्यांच्यामध्ये तुमचं काय येईल? ते वेगवेगळे पॅरामीटर आहेत आपले फिजिओलॉजीचे, ते पॅरामीटरचा सगळा स्टडी कशामध्ये होतो? प्लांट फिजिओलॉजी. रेडिओलॉजी, स्ट्रक्चरल बायोलॉजी, झूलॉजी, व्हायरॉलॉजी आणि थेरोटिकल बायोलॉजी, अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत बायोलॉजीच्या, खूप साऱ्या आहेत. ह्या सगळ्या सब ब्रांचेस आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा बीएससी ला जाल त्याच्यानंतर, म्हणजे आता सपोज तुम्ही बॉटनी घेतलात, आता तुम्ही 11वीला तुम्हाला फक्त बायोलॉजी सब्जेक्ट असेल, त्याच्यामध्ये हे सगळं इन्क्लूड असणार, बॉटनी असेल, झूलॉजी, मायक्रोलॉजी, हे सगळं असेल. मग तुम्ही जेव्हा 12वी पास होऊन तुम्हाला जर बीएससी ला जायचं असेल, ठीक आहे, तर तुम्हाला तिथं काय करावं लागतो? यामधला कुठला तरी एक स्पेशल सब्जेक्ट निवडावा लागतो. मग तो बॉटनी असेल किंवा झूलॉजी असेल, मायक्रोलॉजी, तुम्हाला जो आवडेल तो. आणि परत जसं तुम्ही मास्टर डिग्रीला जाल, एमएससी ला, तर त्याच्यामध्ये परत अजून त्याचे सब टाइप्स असतात. आता माझं बॉटनी असल्यामुळे मी सांगते, बॉटनीला एमएससी ला गेल्यानंतर बॉटनीच्या परत 7 ब्रांचेस असतात. फिजिओलॉजी, मायकोलॉजी, मरीन बॉटनी, नंतर बायोटेक्नॉलॉजी, अशा.
समजलं का? म्हणजे ह्या सगळ्या सब ब्रांचेस आहेत. जसं जसं तुम्ही हायर स्टडीला जाणार आहात तसं तसं तुम्हाला एक एक सब्जेक्ट स्पेशल ऍड होणार आहे आणि तुम्ही त्या त्या विषयामध्ये स्पेशलायझेशन करणार आहे. असं तुम्हाला बायोलॉजी मध्ये पण भरपूर स्कोप आहे. म्हणजे तुम्हाला जसा इंटरेस्ट असेल तसं तुम्ही पुढे तुमचं करिअर पण करायचं असेल तर तुम्हाला ते फायद्याचं होणार आहे. ठीक आहे, कळलं आता थोडक्यात बायोलॉजी म्हणजे काय आपण ब्रीफ मध्येच बघतोय. म्हणजे बायोलॉजी तुम्हाला सब्जेक्ट आहे, मग त्यामध्ये तुम्हाला काय काय करू शकता हे आपण आता बघितलं. ओके, कळलं का? आता आपण बायोलॉजी 11चा सिलेबस तुमच्याकडे आहे का सगळ्यांकडे? इव्हन तुम्ही टेक्स्टबुक किंवा पीडीएफ केले असेल तर तुम्हाला माहित आहे 11 सायन्सला आपल्याला किती लेसन आहेत टोटल माहित आहे तुम्हाला? बुक आहे पण ओपन केले का ते? आणि ओपन केलं असेल तर तुम्हाला माहित पाहिजे किती लेसन आहेत, किती चॅप्टर आहेत आपल्याला आता. 15 लेसन्स आहेत मॅडम. 16. ओके, 16च बोललास का 15 बोललास? 16. येस, 16 लेसन आहेत आपल्याला. त्यातला पहिला आहे लिव्हिंग वर्ड, सेकंड सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग वर्ड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, थर्ड किंगडम प्लांटी, फोर्थ किंगडम अॅनिमलिया. आता हा युनिट 1 मध्ये येणार आहे. ओके, त्याच्यानंतर युनिट 2 मध्ये कुठला येईल? सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन, बायोमोलिक्युल, सेल डिव्हिजन, प्लांट टिश्यू अँड अॅनाटॉमी. युनिट 3 मध्ये मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स, एनिमल टिश्यू, स्टडी ऑफ एनिमल टाईप. मग त्याच्यामध्ये आपण फक्त कॉक्रोचचं बघणार आहोत आणि लास्ट वन असणार आहे फोटोसिंथेसिस. ओके, आणि युनिट 4 मध्ये बघणार आहे आपण रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन आणि स्केलेटन अँड मुवमेंट. असं आपल्याला 4 असणार आहेत युनिट. ओके, मग 4 लेसनचे 4 युनिट्स असणार आहेत तुम्हाला. मग पहिल्या युनिट मध्ये आपल्याला लिव्हिंग वर्ड, सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, किंगडम प्लांटी आणि किंगडम अॅनिमलिया. ओके, हे 4 लेसन असणार आहे. त्यातला आपला फर्स्ट लेसन आहे आज तर लिव्हिंग वर्ड. ओके, ओके, आवाज येतोय सगळ्यांना? हो येतोय. ओके, आता आवाजामध्ये थोडासा डिस्टर्बन्स आहे ऍक्च्युली. आवाजामध्ये थोडासा डिस्टर्बन्स आहे. क्लिअर आवाज येत नाही थोडा. नेटवर्क इश्यू येतोय, रेंजचा प्रॉब्लेम असेल का? रेंजचा प्रॉब्लेम आहे. ओके, ठीक आहे. ओके, आता तुम्हाला काही समजलं नाहीये का? म्हणजे कुठं माझा आवाज ब्रेक झाला असेल वगैरे काही पॉईंट समजला नसेल तर तुम्ही विचारू शकता आता आपण लेसन स्टार्ट करायच्या आधी. तुम्हाला काही डाऊट आहे का आता आपण जे झालं डिस्कस त्याच्यावरती? बोला लवकर. चालू करूयात का आपण? पुढे जायचं का? ओके, चला मग सांगा मला अर्थ कसं बनले, अर्थ कशापासून तयार झाले? तुम्ही वही आणि पेन सोबत आहे ना तुमच्या? तुम्ही पॉइंट लिहून घ्यायचंय. मी जेव्हा जेव्हा सांगते तेव्हा तुम्ही पॉइंट लिहून घ्यायचंय आणि सेल्फ नोट्स जरा प्रिपेअर करायला तुम्ही आतापासून प्रॅक्टिस करायची. कारण बायोलॉजी हा सब्जेक्ट कसा वास्ट आहे आणि तुम्हाला थेरॉटिकल बरंच असणार आहे. जे जे तुम्हाला नवीन ऐकायला मिळते ते तुम्ही काय करायचंय थोडक्यामध्ये शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचंय. ओके, म्हणजे तुमच्या नोट्स स्वतः प्रिपेअर होतील त्या पॉइंट वाईज. सांगा चला, अर्थ कसं बनलंय? मी सांगते, आता तुम्ही पुढे बोलायचे. आता मी एकटी बोलणार नाही, आता आपण सुरू करतोय. तर अर्थ हे लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स पासून बनले. त्यालाच आपण बायोटिक किंवा अबायोटिक म्हणतो, बरोबर? तर आता लिव्हिंगलाच आपण बायोटिक म्हणतो, बायोटिक कंपाऊंड्स. लास्ट इयरला पण झाले. तर सांगा बायोटिक कंपाऊंड्स मध्ये काय काय येईल, मग काय काय इन्क्लूड असेल?
जरा फास्ट बोलायचंय. एक मिनिट मी डिस्टर्ब करतो हा. संध्या प्रजापती, तुमचं माईक म्यूट करून ठेवा जेव्हा तुम्ही बोलत नाही, कारण काही डिस्टर्बन्स नॉइज येतोय. ओके, कंटिन्यू करा मॅडम. ओके, चला सांगा पटपट बायोटिक कंपोनेंट्स मध्ये काय काय असतं. संध्या, 2 संध्या आहेत, दोघांपैकी एक संध्या बोला. काय मॅडम? रिपीट द क्वेश्चन. बायोटिक कंपोनेंट्स मध्ये आपण काय काय इन्क्लूड होतं, कुठले कुठले कंपोनेंट्स येतात त्याच्यामध्ये, त्याला आपण बायोटिक फॅक्टर म्हणतो. सांगितलं ना आता, बायोटिक म्हणजेच लिव्हिंग. मग काय काय लिव्हिंग आहे अर्थ वरती? सगळं फ्लश झालंय वाटतं, डोक्याच्या वरती चाललंय का? संध्या पवार, संध्या बोल पटपट. स्नेहल, स्वप्नाली, पूजा. एनिमल्स. येस, करेक्ट. अजून बोला पटापट बोल. येस, प्लांट्स. व्हेरी गुड. अजून ह्युमन बिंग. ह्युमन बिईंग्स म्हणजे अॅनिमल्स मध्येच येणार, आपण अॅनिमल्सच आहोत. अजून काय अजून एक राहिलंय, आठवा. आपण आता डिस्कस केले, त्याच्यामध्ये सगळं आहे, मी बोलले सगळे शब्द त्याच्यातले. मायक्रोबायोलॉजी तुम्हाला आठवते ना? मायक्रोबायोलॉजी मध्ये पण कशाचा स्टडी करतो सांगितलं? बॅक्टेरिया म्हणजे मायक्रोब्स, आपण त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो, बरोबर. मग हे सगळे काय आहेत? बायोटिक कंपोनेंट आहेत, बायोटिक फॅक्टर आहेत. आणि अबायोटिक फॅक्टर मग कुठले राहिले आता? बोला पटापट. कोण बोलत होतं मगाशी? बालाजी, बोल. माहित असेल तर बोल पटपट. संध्या, चला अबायोटिक फॅक्टर पटपट बोला. सांगताय का सांगायचंय? ओके, अबायोटिक फॅक्टर मध्ये काय काय येतं बघा. सॉइल, वॉटर, एअर, आठवलं का? सनलाइट, हे सगळे काय आहेत? अबायोटिक फॅक्टर आहेत. आणि ह्या सगळ्या बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर पासून काय बनले? अर्थ तयार झाले. ठीक आहे, आता आपण ऍक्च्युअल लेसन स्टार्ट करणार आहे. त्याच्या आधी मी थोडस तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. आता हा तर एकदम बेसिक क्वेश्चन आहे, इव्हन फर्स्ट सेकंड स्टँडर्डची मुलं पण सांगतील. तर तुम्ही सांगायचे, आता पटापट सांगायचे आणि बाकीच्यांनी लिहून घ्यायचंय एक एक पॉइंट पटपट. तुमचा हा टास्क आहे आजचा. डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. तुम्हाला असं वाटेल आता आपण लहान मुलांसारखं करतोय, पण हे करायचंय, कारण आता आपली सुरुवात आहे आणि तुम्हाला अशीच सवय लागायला हवी. चला, वही पेन तयार ठेवायचं, एक एक पॉइंट एका एकाने सांगायचं आणि बाकीच्यांनी नोट डाऊन करायचंय. चला स्टार्ट. कोण सांगेल पहिला पॉइंट? लिव्हिंग थिंग्स शोज लाईफ प्रोसेस. सॉरी, लिव्हिंग थिंग्स शोज लाईफ प्रोसेस. लाईफ प्रोसेस. विच लाईफ प्रोसेस? रिप्रोडक्शन. येस, रिप्रोडक्शन. लिव्हिंग थिंग्स कॅन रिप्रोड्यूस. ओके, आणि नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट रिप्रोड्यूस. फर्स्ट पॉइंट झाला, व्हेरी गुड. सेकंड पॉइंट, एक एकच पॉइंट सांगा, पटपट सांगा आता.
आता कुणी सांगितलंय? संध्या प्रजापती. ओके, संध्या तुला सेकंड पॉइंट तुला येत असेल तर सांग, असं काही नाही की तू परत सांगायचं नाहीये. बाकीचे कोण बोलत नाहीये, तू बोल तुला माहित असेल तर. त्याला एकच माहित आहे का पॉइंट तुम्हाला, लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स? जिया, प्रज्योती, संध्या, पूजा, स्वप्नाली, आता मी सगळ्यांची नावं घेणार नाही हा, परत परत पटपट बोला. अगं आपण लिव्हिंग आहोत ना, मग आपण काय काय करतो आणि जे नॉन लिव्हिंग काय करत नाही तेवढंच सांगायचंय. बोला आता, बोलला नाही तर पुढे कंटिन्यू होणार नाही. आता हा पॉइंट तर तुम्ही बोलायलाच पाहिजे, हा तर खूपच बेसिक आहे. टीचर, हा, येस. लिव्हिंग थिंग्स मूव्ह करू शकतात, नॉन लिव्हिंग थिंग्स मूव्ह नाही करू शकत. काय करू शकत नाहीत? आवाज नाही येते, जोरात थोडस. मूवमेंट. येस, व्हेरी गुड. लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह and non-living cannot move. Second point. Third point. Very good. बोला, सगळ्यांकडून आन्सर गरजेचा आहे. झाला, दोनच गोष्टी करू शकतात का लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स हे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम? ओके, तुम्हाला लिव्हिंग थिंग्स बायोटिक फॅक्टर्स असतात. हा, व्हेरी गुड. लिव्हिंग थिंग्स म्हणजे बायोटिक फॅक्टर, नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे अबायोटिक फॅक्टर. ओके, अजून कुठले कुठले कॅरेक्टर? बायोटिक फॅक्टर. हा हा, व्हेरी गुड. थर्ड पॉइंट झाला. फोर्थ पॉइंट, पटपट बोला जरा. ओके, बोलणार आहे का सांगायचंय मीच? लिव्हिंग थिंग्स कॅन ग्रो, आपली वाढ होते, बरोबर आहे का? माहित आहे ना हा पॉइंट? नोट डाऊन करायचं. ओके, लिहा, नोट डाऊन. फोर्थ पॉइंट, लिव्हिंग थिंग कॅन ग्रो, नॉन लिव्हिंग कॅनॉट ग्रो. अजून, नीड एअर टू ब्रीथ, विदाउट ब्रीदिंग आपण राहू का, लाईव्ह राहू का? इवन प्लांट्स पण ब्रीदिंग करतात, माहित आहे ना? इवन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रीथ. पटपट लिहा, पटपट चला. And non-living things do not breathe. Then, ठीक आहे, बास झाले का एवढे? तुम्हाला पॉइंट एवढे माहित पाहिजेत ऍटलीस्ट. आता सेकंड क्वेश्चन आहे, एनलिस्ट कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग आता आपण जे कॅरेक्टर्स बघितलेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे तेच कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे सेकंड क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर होतो. अँड लास्ट क्वेश्चन आहे, वेदर ऑल ऑर्गॅनिझम्स आर सिमिलर. आहेत का सगळे? आता आपण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बघितले, प्लांट्स, एनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सगळे सिमिलर आहेत का? आहेत का सगळे? सेमच आहोत का आपण? एनिमल्स, प्लांट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स? येस ऑर नो? नो. नो. हा, जस्टिफाय युअर आन्सर सांगितलंय. मग ते का नाहीये? आपण सगळे सेम का नाहीये? का तर ऑलरेडी आपण बघितलं की आपल्या याच्या सगळ्या आपण जे लिव्हिंग आहे ते बायोडायव्हर्सिटी काय व्हेरियस आहे, व्हरायटी आहे, म्हणजे सगळे वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये आपण 4 ग्रुप्स आपण सांगितले मगाशी, मायक्रो, प्लांट्स, एनिमल्स आणि डिकम्पोजर्स, असे 4 टाइप्स होतात. म्हणजेच काय आले, ऑल ऑर्गॅनिझम्स आर नॉट सिमिलर और दे आर डिफरंट. ओके, क्लिअर आहे डाऊट? आता नेक्स्ट स्लाइड आहे, बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. याच्यामध्ये 6 पॉइंट्स आहेत, ग्रोथ, एजिंग, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, डेथ आणि कॉन्शियसनेस. आता हे 5 पॉइंट आपण काय करणार आहे, नेक्स्ट सेशनला कंटिन्यू करूयात, कारण टाइम आउट होईल. ओके, जोपर्यंत टाइम आहे तोपर्यंत आपण बघूया. ठीक आहे, फर्स्ट
आता हे जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांचे काहीतरी प्रिन्सिपल्स आहेत. ओके, आणि त्यातले काही कॅरेक्टर इन्क्लुसिव्ह आहेत. इन्क्लुसिव्ह म्हणजे काय, तर ते नेसेसरीच आहेत. ते जर कॅरेक्टर लिव्हिंग थिंग्स मध्ये नसतील तर त्या ऑर्गॅनिझमला किंवा त्या ऑर्गॅनिझमला आपण लिव्हिंग म्हणू शकत नाही. मग आता मी तुम्हाला हे 6 पॉईंट एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हीच मला सांगायचंय की यातले कुठले 2 पॉइंट्स आहेत ते इन्क्लुसिव्ह आहेत, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत की ती गोष्ट, ती ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी. ओके, तर त्यातला फर्स्ट पॉइंट आहे ग्रोथ. तर ग्रोथ म्हणजे काय? ग्रोथ म्हणजे काय माहिती आहे ना? सिंपल आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. हे ग्रोथ म्हणजे वाढ, बरोबर? मराठीमध्ये त्याला आपण वाढ म्हणतो. म्हणजे इन्क्रीज ऑफ साईज अँड मास ऑफ टिश्यू. म्हणजे एखाद्या टिश्यूचं साईज आणि मास जेव्हा इन्क्रीज होते त्याला आपण काय म्हणतो? ग्रोथ म्हणतो. आता ह्या ग्रोथचे 2 टाइप्स आहेत. नोट डाऊन करून घ्यायचंय, मी तुम्हाला नंतर विचारणार आहे रिवाइजच्या वेळी. ओके, 2 टाइप्स आहे. फर्स्ट आहे इंट्रिन्सिक आणि सेकंड आहे एक्सट्रिन्सिक. इंट्रिन्सिक सेकंड एक्सट्रिन्सिक. आता इंट्रिन्सिक म्हणजे काय असतं, तर इनसाइड लिव्हिंग बॉडी म्हणजे त्या टिश्यूची ग्रोथ किंवा मास, टिश्यूची साईज किंवा मास जे इन्क्रीज होतं ते काय होतं? इनसाइड द बॉडी. म्हणजे काय होणार आहे? इंट्रिन्सिक. वर्ड मध्येच आहे, इन म्हणजे आत, इनसाइड द बॉडी. ओके, आणि एक्सट्रिन्सिक म्हणजे काय असणार आहे? आउटसाइड द बॉडी. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इंट्रिन्सिक बॉडी मध्ये म्हणजे आपल्या सगळ्या बॉडीचं, आपण बघा लहानपणी आपण जसं आहे तसंच राहत नाही, बरोबर? जसं आपलं एज वाढणार आहे तशी आपली ग्रोथ होणार आहे. ग्रोथ होते म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमधल्या टिश्यूची काय होते? साईज वाढते, त्यांचं मास वाढतं आणि आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होतात आणि आपली ग्रोथ होते. म्हणजे ते आपल्या बॉडीच्या आतमध्ये, इनसाइड. म्हणजे हे काय झालं? इंट्रिन्सिक ग्रोथ झाली. आणि एक्सट्रिन्सिक ग्रोथ म्हणजे याचं एक्झाम्पल आपण द्यायचं तर माउंटन असेल. ओके, सॉइल माउंटन. आता सॉइल अक्युम्युलेट होते एका ठिकाणी, बरोबर? मग हे नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये येणार आहे एक्सट्रिन्सिक, बरोबर? सॉइल काय होईल? थोडे साठून त्याचं काय होईल? माउंटन तयार होईल. म्हणजे हे काय झालं? आउटसाइड झालं बॉडीमध्ये. ह्याच्यामध्ये काही इनसाइडचा काहीच संबंध नाही, म्हणून ती कुठली ग्रोथ झाली? एक्सट्रिन्सिक. ओके, आता याच्यामध्ये ग्रोथ मध्ये अजून परत 2 टाइप्स येतात, डिटर्मिनंट अँड इनडिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट म्हणजे काय, तर सर्टन पिरियड पर्यंतच काय होती? ग्रोथ होते. फॉर एक्झाम्पल आपण एनिमल्स आता बघितलं, ह्युमन बिईंग्स पण बघितलं आपण, तर आपण काय आपल्या डेथ पर्यंत, टिल डेथ आपली ग्रोथ होत नाही, बरोबर? लिमिटेड पिरियड आहे, 18-21 एज पर्यंत आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होतात, बरोबर? म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे? डिटर्मिनंट ग्रोथ. आणि सेकंड टाइप आहे इनडिटर्मिनंट. म्हणजे काय असतं? लॉंग पिरियड, म्हणजे तुमचं पूर्ण लाईफ स्पॅन आहे तोपर्यंत त्याची ग्रोथ होणार. फॉर एक्झाम्पल मग काही याच्यामध्ये इनडिटर्मिनंट मध्ये, हा सांगू शकाल का? प्लांट्स, व्हेरी गुड. तर याच्यामध्ये प्लांट्स येतील, बरोबर? प्लांट्स प्लांटची कशी ग्रोथ कंटिन्युअस चालू असते, जोपर्यंत त्याचं डेथ होत नाही तोपर्यंत प्लांटची ग्रोथ राहील. मग ते पानं गळून जातील, नेक्स्ट सीझन मध्ये त्यांना परत नवीन पानं येतील, म्हणजे हे त्यांचं कंटिन्युअसली चालू राहतं. मग ती ग्रोथ कशी असेल? इनडिटर्मिनंट. ओके, कळालं हा पॉइंट? डिटर्मिनंट ग्रोथ मध्ये एक्झाम्पल तुम्ही काय द्याल? एनिमल्स द्याल. आणि इनडिटर्मिनंट मध्ये काय द्याल? प्लांट्स द्याल. ओके, आता मी हे शॉर्ट मध्ये तुम्हाला इतर स्क्रीनवरती दिसते हे पॉइंट, तर तुम्ही हे एक्सप्लेन करून वर्ड्स मध्ये लिहायचे आणि नोट डाऊन करून घ्यायचे. जेव्हा रिवाइज करणार आहे त्यावेळी मी तुम्हाला विचारणार आहे हे, आणि हे मस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रत्येक पॉइंट वरती 3 or 4 लाईन्स तरी लिहायला यायलाच पाहिजे. आणि सिंपल आहे, काही अवघड नाहीये. एका वर्ड्स वरती एक लाईन लिहू शकतो आपण. काला हा ग्रोथ पॉइंट समजला तुम्हाला सगळ्यांना? कळालं का? पुढे जायचंय का? हा रिप्लाय करा पटकन, म्हणजे आपल्याला नेक्स्ट पॉइंट जायचंय का नाही कळेल. हो. हो. सेकंड आहे पूजा. स्वप्नाली समजते ना तुम्हाला?
हो टीचर. हो टीचर. काही डाऊट असेल तर मला इंटरप्ट करून सांगायचंय. ओके, मध्ये थांबून विचारायचंय, परत पुढे जाणार नाही आपण तुमचा डाऊट क्लिअर होईपर्यंत. ओके, सेकंड पॉइंट आहे एजिंग. एजिंग म्हणजे काय माहित आहे तुम्हाला? लिमिटेड लाईफ स्पॅन. म्हणजे काय होतं, एका सर्टन पॉइंटला काय होतं, एखादा मॉलिक्यूल असेल किंवा ऑर्गन असेल किंवा सिस्टीम असेल, ऑर्गन सिस्टीम असेल, तर काय होतं, त्यांची कॅपॅसिटी लूज होते कशाची, तर वर्क करण्याची. आणि ते काय होतात, ओल्ड होतात. आपण त्याला म्हातारे झालं म्हणतो. मग ते प्लांट्स असतील किंवा एनिमल्स असतील, बरोबर, त्याला आपण म्हणतो एजिंग. एजिंग म्हणजे शॉर्टकट मध्ये आपण त्याला ओल्ड म्हणू शकतो. एक मिनिट, आपण मी दाखवते तुम्हाला. तुम्ही नोट डाऊन करताय ना सगळं? आता सेकंड पॉइंट आपण बघतोय. एजिंग म्हणजे काय, तर इन वन वर्ड ओल्ड. म्हणजे सर्टन पिरियड नंतर एखादा ऑर्गन मॉलिक्यूल किंवा ऑर्गन सिस्टीमची काय होते, कॅपॅसिटी लूज होते किंवा लॉस देअर कॅपॅसिटी टू वर्क. त्याची वर्क करण्याची कॅपॅसिटी थांबते आणि तिथं त्यांचं लाईफ स्पॅन काय स्टॉप होतं. म्हणजे ते काय एजिंग, आपण त्याला ओल्ड झाले म्हणतो, म्हातारे झाले म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे. थर्ड पॉइंट आहे रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. ऑर्गॅनिझम्स काय करतात, स्वतःसारखा काय करतात, अजून एक ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस करतात. आपण त्याला काय म्हणतो, रिप्रोडक्शन. ऑर्गॅनिझम प्रोड्यूस यंग वन लाईक इट सेल्फ. दिस इज कॉल्ड रिप्रोडक्शन. There are two types of reproduction, main two types of reproduction. सांगा पटपट. हा बोला, हे झालेलं आहे सगळं. रिव्हिजन चालू आहे आता तुमची. टीचर क्वेश्चन परत रिपीट करा ना. रिप्रोडक्शनचे टू टाइप्स आहेत, तर ते कोणते कोणते? टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल. व्हेरी गुड. सेक्शुअल अँड असेक्शुअल. ओके, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला माहित आहे त्याच्यामध्ये काय असतं, मेल अँड फिमेल असणार आहे. हा, आता एकच मिनिट राहिलंय. आपली मीटिंग जर लेफ्ट झाली तर आपण नेक्स्ट सेशनला कंटिन्यू करणार आहे. झाला कव्हर तर करूयात आपण. आपण आणि तुम्ही आता जे काही नोट डाऊन केलेलं आहे आतापर्यंत झालेल्यामध्ये, ते मला तुम्ही क्लिक करून पाठवणार आहे. मला पण बघायचंय तुम्ही कसं नोट करता किंवा कसा नोट प्रिपेअर करू शकता. आता हे शॉर्ट मध्ये आहे, नंतर तुम्ही याचं ब्रीफ मध्ये करू शकता नोट्स. पण तुम्ही आता जे पॉइंट नोट डाऊन केले ते मला लिहून शॉर्ट करून पाठवायचे. ओके, क्लिक करून पाठवायचे ग्रुप वरती. तर आता आपण टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, सेक्शुअल अँड असेक्शुअल. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे मेल आणि फिमेल असतं आणि त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन